हॅलो गाइज, आज आपण पाहणार आहोत इंटिजर्स चॅप्टर आहे तिसरा इयत्ता 6वी आणि आज आपण प्रॅक्टिस सेट 4 पाहणार आहोत। पण त्याआधी आपण पाहूया की ह्या चॅप्टर मध्ये नेमकं काय आहे। इंटिजर्स म्हणजे काय, इंटिजर्स म्हणजे काय ते पाहण्यासाठी आपल्याला आधी हे पण पाहावं लागेल। नॅचरल नंबर्स म्हणजे काय, होल नंबर्स म्हणजे काय। तर नॅचरल नंबर्स म्हणजे काय, नॅचरल नंबर्स म्हणजे नैसर्गिक संख्या, अशा संख्या त्यामध्ये 1 2 3 4 5 अशा अनंत संख्या म्हणजे सगळ्या 1 2 पासून सगळ्या पुढच्या संख्या असतात, त्यांना आपण नॅचरल नंबर्स म्हणतो। ते हजार लाख करोड कोटीपर्यंत पण जाऊ शकतात। दुसरा आहे होल नंबर्स। होल नंबर्स पण ह्या नॅचरल नंबर सारखेच असतात, पण ह्या होल नंबर्स मध्ये एक संख्या आहे, एकच्या आधी जास्त ॲड होती, त्याच्यानंतर ते वाढत जातं किती पण। ह्यामध्ये 0 ही संख्या होल नंबर मध्ये असते। 0 1 2 3 4 5 ती पण अशी वाढत वाढत कवर पण जाते। इन्फिनाइट म्हणजे अनंत किती पण संख्या आपण इथे घेऊ शकतो। निगेटिव्ह नंबर्स म्हणजे काय, तर निगेटिव्ह म्हणजे शून्य असतो का नाही, आपण पट्टी पाहिलेली का नाही, पट्टीच्या अलीकड काय असतं, ही रेष बघा, ही लाईन बघा तुम्ही, ही लाईन दिसते का, ही 0 1 2 3 4 इकडे काय चाललंय, ह्या साईडला काय चाललंय, पॉझिटिव्ह नंबर्स चाललेत, पॉझिटिव्ह नंबर्स। आणि ह्या साईडला काय चाललंय, म्हणजे डाव्या साईडला निगेटिव्ह नंबर्स। ह्या साईडला निगेटिव्ह नंबर्स चाललेले आहेत। निगेटिव्ह नंबर्स म्हणजे काय, तर निगेटिव्ह नंबर्स म्हणजे इकडल्या साईडला पॉझिटिव्ह नंबर्स आहेत आणि निगेटिव्ह नंबर्स म्हणजे -1 -2 -3 -4 -5 अशी किती पण संख्या लाख कोटीपर्यंत जाते। पण ती संख्या कशी असती, मायनस म्हणजे वजाबाकीचं चिन्ह त्याच्यासोबत घेऊन आलेली असती, म्हणजे ती कमी असती। आता एक रुपया घेऊन आपण जर दुकानात गेलो तर 1 रुपयाचं आपल्याला एक चॉकलेट तरी मिळेल का नाही, एक पेप्सी मिळेल। पण -1 रुपये म्हणजे आपल्या -1 म्हणजे तुमच्याकडे काहीच नाहीये। मायनस म्हणजे काय, काहीच नसणे, म्हणजे मोकळा असणे तुम्ही। तर काय तुम्ही न घेता दुकानात गेल्यावर तुम्हाला कोण काय देईन का, नाही। निगेटिव्ह म्हणजे काहीच नसणे, मग इथं -1 -2 -3 -4 अशा किती पण संख्या येते, पण त्या मायनस चिन्ह असलं पाहिजेत, वजाबाकीचं चिन्ह त्याच्यासोबत असलं पाहिजेत। आणि इंटिजर्स नंबर म्हणजे काय, इंटिजर्स म्हणजे काय, हे 0 1 2 3 -1 -2 हे सगळे नंबर अशी एक पट्टी असते ना, ही आपली स्केल असती, ही मोठी पाहू शकता तुम्ही, स्केल आहे। पण ही स्केल काय आहे, पॉझिटिव्ह नंबर्स मध्ये 0 1 2 3 इकडल्या साईडला जे निगेटिव्ह नंबर्स असतात ह्या साईडला ते नंबर्स नाहीत। इंटिजर्स म्हणजे हेच नंबर की तुम्ही ते प्लस मधले नंबर पण घेऊ शकता आणि मायनस मधले नंबर पण घेऊ शकता, त्यालाच म्हणलं जातं इंटिजर्स। आता आपण पाहूया प्रॅक्टिस सेट 4। तुम्हाला कळलंच असेल इंटिजर्स म्हणजे काय। इंटिजर्स म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर दोन्हींचं कॉम्बिनेशन म्हणजे इंटिजर नंबर्स। प्रश्न पहिला आहे, क्लासिफाय द फॉलोइंग नंबर्स ॲज पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह नंबर्स। म्हणजे क्लासिफाय करा म्हणजे काय, तुम्ही त्याचं विभाजन करा की कोणते पॉझिटिव्ह नंबर्स आहेत आणि कोणते निगेटिव्ह नंबर्स आहेत। कोणते पॉझिटिव्ह नंबर्स आहेत म्हणजे प्लस साईनवाले आहेत आणि कोणते निगेटिव्ह आहे म्हणजे मायनस साईनवाले। आता आपल्याला पॉझिटिव्ह नंबर्स बघायचेत आणि निगेटिव्ह नंबर्स बघायचेत, तर आता आपण शोधूया पॉझिटिव्ह कोणते आणि निगेटिव्ह। तुम्ही पण शोधू शकता, मायनस चिन्ह असणारे निगेटिव्ह असतात, म्हणजे हे असतात निगेटिव्ह, आणि जे प्लस चिन्ह असणारे पॉझिटिव्ह म्हणजे काय, तर प्लस चिन्ह लक्षात कसं ठेवायचं, पॉझिटिव्ह शब्द कसा आहे, पॉझिटिव्ह म्हणजे पी पासून स्टार्ट होतो का नाही, पी म्हणजे काय, प्लस चिन्ह असणारे जे अंक आहेत त्यांना आपण काय म्हणलं जातं, पॉझिटिव्ह नंबर्स। आणि जे आता इथं 7 आहे फक्त,
याला कोणतं चिन्ह आहे का? नाही आहे, त्याला कोणतंच साईन नाही आहे. पण असे नंबर पण ज्याला कोणतंच साईन नाही आहे त्यांचं चिन्ह पण काय मानलं जातं? प्लस मानलं जातं. म्हणजे काहीच नाही इथे, याचा अर्थ काय? ते प्लस आहे. आता पॉझिटिव्ह नंबर शोधूया. -5 मायनस म्हणल्यावर तो कोणत्या मध्ये जाईल? निगेटिव्ह नंबरमध्ये जाईल. त्याच्यानंतर आता +4 तो कशात जाईल? तो जाईल पॉझिटिव्हमध्ये. प्लस आहे म्हणजे काय? पॉझिटिव्हमध्ये गेला. आता -2 म्हणजे काय? आता मायनस आहे. मायनस म्हणजे काय? निगेटिव्ह. मायनस म्हणजे निगेटिव्ह. आता फक्त 7 आहे, ओन्ली 7 आहे इथं. तर मग त्याला कोणतं साईन आहे का? नाही आहे. याचा अर्थ काय? तर तो पॉझिटिव्ह नंबरमध्ये जाणार. 7 अधिक 26 तो पण जाणार पॉझिटिव्ह नंबरमध्ये. -49 तो जाणार निगेटिव्ह नंबर्समध्ये. -36 मायनस आला की निगेटिव्ह नंबर. ओन्ली 19 तो कशामध्ये जाणार? पॉझिटिव्हमध्ये, कारण की त्याला कोणतंच साईन नाही आहे. -25 म्हणजे तो जाणार निगेटिव्हमध्ये. आणि +8 तो जाणार पॉझिटिव्हमध्ये. 5 इथं 5 लिहायचा. -4 निगेटिव्हमध्ये. -12 आणि 27. इथेच पहिला प्रश्न संपलेला आहे. तुम्हाला कळलंच असेल पॉझिटिव्ह नंबर्स कसे फाइंड आउट करायचे आणि निगेटिव्ह नंबर कसे फाइंड आउट करायचे. फाइंड आउट करणे म्हणजे काय? तर शोधणे. आता आपण पाहूया दुसरा प्रश्न. गिवन बिलो आर द टेम्परेचर्स सम सिटीज अँड राईट देम युजिंग द प्रॉपर साइन. म्हणजे तुम्हाला हे खाली आहे ना टेम्परेचर दिले म्हणजे तापमान दिलेलं आहे, पण ते कशाचं दिले? सिटीज म्हणजे शहरांचं दिले. आणि तुम्हाला सांगायचं आहे की साईन वापरायचं आहे. ते प्लसमध्ये येईन की निगेटिव्ह मायनसमध्ये येईन, म्हणजे निगेटिव्ह येईन की पॉझिटिव्ह येईन. प्लेसेस कोणते दिलेत? शिमला दिलाय, लेह दिलंय, दिल्ली दिलंय आणि नागपूर दिलंय. टेम्परेचर काय आहे? 7 डिग्री सेल्सिअस. बिलो म्हणजे काय? तर आत. बिलोचा मराठीमध्ये अर्थ आहे आत. बिलोचा अर्थ काय? इथे लिहिते मी. बिलो म्हणजे आत. हे तुमच्या पुस्तकात कुठेतरी लिहून घ्या. आणि अबाव म्हणजे काय? अबाव म्हणजे काय? बाहेर. बिलो म्हणजे काय? आत. आणि अबाव म्हणजे काय? बाहेर. म्हणजे आता समजा ह्यो हात आहे, हा हात आहे, हा पेन ह्याच्या खाली आहे, म्हणजे दिस पेन इज अबाव द हँड. म्हणजे हा पेन ह्या हाताच्या खाली आहे. आणि जर ह्याला वर धरला तर हा पेन ह्या हाताच्या वरती आहे, म्हणजे अबाव आहे, म्हणजे ह्या हाताच्या बाहेर आहे. कळलं का? अबाव आणि बिलोचा अर्थ काय? बिलो म्हणजे खाली आणि अबाव म्हणजे वरती, म्हणजे बाहेर. आता 7 डिग्री बिलो म्हणजे हे जे तापमान आहे ना शिमल्याचं ते आत आहे. आत आहे म्हणजे काय? तर ते कमी आहे. मग कमी याचा अर्थ काय? तर इथं -7 डिग्री सेल्सिअस येणार. मायनस हे आपण साईन वापरू शकतो कारण की ते कमी आहे ना. जी कमी असतं ना त्याला आपण मायनसनी हे करतो, फाइंड आउट करतो. आणि जे जास्त असेल ना त्याला आपण प्लसनी करतो. आता इथं बिलो आहे म्हणून आपण मायनस लिहिलं. इथं काय लेहचं काय विचार करायची गरज आहे का? नाही आहे, डायरेक्ट मायनस. पण इथं 7 आहे ना, इथं 12 आहे, मग इथं आपण 12 लिहायचं. 12 डिग्री सेल्सिअस. दिल्ली अबाव. अबाव म्हणजे काय? तर बाहेर, म्हणजे जास्त. बिलो म्हणजे कमी आणि अबाव म्हणजे जास्त. तर इथं प्लस अबाव म्हणजे जास्त म्हणल्यावर मग प्लसचं चिन्ह वापरायचं. 22 डिग्री सेल्सिअस. आणि इथं पण अबाव आहे, मग प्लसचं साईन वापरायचं आणि 31 डिग्री सेल्सिअस.
आता दुसरा प्रश्न तुम्हाला कळला असेल कसा आहे, फक्त हे बिलो आणि अबाऊ हे शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. तुमच्या पुस्तकात पण तुम्ही लिहून घेऊ शकता, तिथे ठेवा लिहून की तुम्हाला नंतर कळन याचा मीनिंग काय. प्रश्न तिसरा, राईट द फॉलोइंग एक्झाम्पल्स युझिंग द प्रॉपर साइन. प्रॉपर साइन म्हणजे काय, तर ह्या प्रश्नाचा अर्थ कळला तुम्हाला. प्रॉपर साइन म्हणजे प्लस आणि मायनसचे साइन वापरून तुम्हाला हे वाक्य परत लिहायचे आणि ओळखायचे तुम्हाला की ह्या वाक्यात कोणतं साइन येईल. अ सबमराइन इज ॲट द डेप्थ ऑफ 512 meters बिलो द सी लेवल. बिलो म्हणजे काय, बिलो म्हणजे सांगितलेले की नाही आतमध्ये. सबमराइन म्हणजे काय, जहाज. डेप्थ म्हणजे काय, खाली. आणि मीटर्स म्हणजे काय, 512 मीटर ते आत आहे. आपण जे सी लेवल म्हणजे काय, जिथं आपण पाहतोय ती. म्हणजे एक जहाज ती काय पाण्याच्या डेप्थमध्ये, म्हणजे पाणी ना हे समुद्र आहे समजा सगळं, आणि एक जहाज आहे ना ती आतमध्ये गेली आहे. म्हणजे आता हे पूर्ण एवढं समुद्र आहे समजा, आणि ती अशी काय स्टार्टिंगपासून स्टार्ट झाली आणि ती अशी आतमध्ये झाली आणि ती 512 मीटरच्या अंतरावरती मध्ये आता समुद्रात डेप्थमध्ये एवढ्या. तर मग आता सबमराईन म्हणजे माहिती का ती तुम्हाला, ते असतं ते नेव्हीवाले लोक असतात ना, ते पाण्याच्या आतमध्ये जाऊन युद्ध करतात. मग पाण्याच्या आतमध्ये युद्ध जाऊन करतात म्हणल्यावर त्यांचं जे जहाज असतं ना ती पूर्ण म्हणजे असं पूर्ण बंद असतं, त्याच्यात कुठंच पाणी जात नाही आतमध्ये. मग ती पाण्याच्या आतमध्ये जातं. मग ती सबमराईन आता काय झालेलं आहे, ते जहाज असतं ना ते सबमराईनवालं ते आतमध्ये गेले 512 मीटर. म्हणजे आत गेले म्हणजे ह्या हाताच्या बिलोचं काय सांगितलंय, आत गेले म्हणजे ती सबमराईन जहाज आता आत गेलेली आहे. तर मग आपण काय लिहू शकतो, इथं मायनस लिहिणार का नाही. बिलो म्हणजे काय, ते कमी, आत गेले बाबा ते. मग असं लिहायचं, अ सबमराईन इज ॲट अ, जे आहे तेच वाक्य लिहिते, फक्त काय चेंजेस करते ते सांगते नंतर मी. डेप्थ तुम्ही पण लिहू शकता असंच माझ्यासोबत. ऑफ मायनसचं साईन वापरायचं कारण की ती आत गेली ना 512 मीटर्स. बिलो हा शब्द लिहायचा नाही कारण की आपल्याला साईन वापरले म्हणल्यावर हा शब्द लिहायची गरज नाही. मीटर्स फ्रॉम द सी लेवल. हे वाक्य आहे ना, हे सबमराईन ऑफपर्यंत काय केले, सेम टू सेम लिहिले. त्याच्यानंतर इथं मायनस वापरलाय कारण की ते आत गेले. मीटर शब्द पण सेम लिहिलाय. आणि बिलो का लिहिलाय, बिलो हा शब्द आपण लिहायची गरज नाही कारण की आपण मायनसचं साईन वापरले. आणि फ्रॉम म्हणजे काय, सी लेवल कुठून गेली आहे, तर फ्रॉम हा शब्द ह्याच्यासाठी वापरला जातो की कुठून गेली आहे. तर सी लेवल म्हणजे आपण जिथून पाहतोय ना त्या लेवलपासून ते आत गेली, त्याच्यासाठी आपण फ्रॉम शब्द वापरला आहे. आता एखादं काय म्हणतं, मी दिल्लीकडनं आहे, आय एम फ्रॉम दिल्ली. फ्रॉम शब्द असं इंग्लिशमध्ये वापरला जातो, त्याच्यामुळे इथं वापरलेला आहे. दुसरा आहे द हायेस्ट ऑफ MT एव्हरेस्ट. द हायेस्ट पीक इन द हिमालयाज इज 8,848 मीटर्स फ्रॉम द सी लेवल. म्हणजे द हायेस्ट एव्हरेस्ट पीक, जर हिमालयामधला सर्वात हायेस्ट पीक म्हणजे काय, एव्हरेस्ट म्हणजे काय ते तुम्हाला कळलंच असं. एव्हरेस्ट म्हणजे पर्वत, त्याचं नाव आहे. आणि पीक म्हणजे काय, तर पर्वत. तो आपण जो पाहतो ना, म्हणजे खालूनच पाहतो ना पर्वत, काय वर जाऊन पाहतो का पर्वत नाही. तर तो पर्वत किती मीटर वरती आहे, 8,848. म्हणजे आपण जिथून पाहतोय तिथून आपल्याला माहितीच असतं ना, आपल्याला माहिती असतं म्हणजे आपण थोडे मोजायला जातो. कोणत्या पण पर्वतांची त्याची साईज आपण गुगलवर त्याच्यावर सर्च केलं आपल्याला दिली जाते. तर एव्हरेस्टची एवढी हाईट आहे. तर मग ह्याची हाईट आहे म्हणजे काय, पर्वत कसा असतो, वरती जातो का नाही, जमिनीपासून वरती जातो. म्हणजे तो कसा बिलो आहे ना, बिलो आहे का तो, म्हणजे तो जमिनीच्या खाली का नाही, तर तो वरती आहे म्हणजे तो उंच उंच होत जातो. तर त्याचं साईन कोणतं येईल आता, प्लसचं येईल.
द हाईट ऑफ MT सेम टू सेमच लिहिते बरं का, काही चेंज करत नाही मी इथं. एव्हरेस्ट द हायेस्ट पीक. पीक म्हणजे काय ते पर्वत. लिहून घ्या वाटलंच तर, तुम्हाला इंग्लिशमधले शब्द कळते. इन द हिमालयाज लेवल प्लस 48 मीटर्स फ्रॉम द सी लेवल. ह्या वाक्यात काही चेंज केला नाही आहे. ह्याच्यात काय बिलो अबाव शब्द होता का? नव्हता. तरी पण आपण ओळखलं का नाही? कारण की हा एव्हरेस्ट आहे म्हणजे पर्वत आहे. एका शब्दावरून आपण ओळखू शकतो. इथं आपण प्लसचं साईन वापरले फक्त. आता तिसरं पाहूया, द काईट. काईट म्हणजे काय? पतंग. आता काईट आलंय म्हणल्यावर पतंग काय करतो? वरती उडतो का नाही आकाशात? लगेच लक्षात आणायचं कायची गोष्ट चालली आहे. फ्लाइंग ॲट द डिस्टन्स ऑफ 120 मीटर्स फ्रॉम द ग्राउंड. म्हणजे पतंग हा आहे ना आकाशात उडतोय, फ्लाय करतोय, म्हणजे फ्लाय पक्षासारखा उडतोय 120 मीटर वरती. बेसिक म्हणजे आपण जमिनीपासून मोजलं त्याला 120 मीटर तो काय करतोय? वरती उडतोय. म्हणजे वरती म्हणल्यावर काय अबाव आहे का नाही तो? तर मग इथं प्लसचं साईन येईल. मग हाय तसंच वाक्य लिहायचं आणि 120च्या आधी प्लसचं साईन वापरायचं. द काईट इज फ्लाइंग ॲट अ डिस्टन्स ऑफ प्लस 120 मीटर्स फ्रॉम द ग्राउंड. ग्राउंड म्हणजे काय? जमीन. जमीन म्हणजे ती नाही, जमीन म्हणजे आपली जिथून आपण उडवतोय ती वाली जमीन. चौथा आणि शेवटचा प्रश्न ह्या प्रॅक्टिस सेटमधला, द टनल इज ॲट द डेप्थ ऑफ 2 मीटर्स अंडर द ग्राउंड. टनल. टनल म्हणजे काय? काहीतरी वजा आहे. ती टनल नसतं का? ती असते ना मोठी मोठी JCB, ती आपण खड्डा खाणतो मग त्याच्यात आपण ते घालतो आतमध्ये, त्याला म्हणलं जातं टनल. तर डेप्थमध्ये गेलंय अंडर. अंडरचा अर्थ काय? अंडरचा अर्थ इथे लिहून घ्या बरं. UNDER. अंडर म्हणजे काय? आत. आणि बिलो. बिलो म्हणजे काय? बाहेर. हे शब्दांचा अर्थ आला की तुम्हाला लगेच कळण. आत जायचं म्हणजे काय? तर मायनस होतं ते. आणि बाहेर जायचं म्हणजे काय? तर ते प्लस होतं. आधी इथं कोणता शब्द आला? अंडर. म्हणजे ह्या दोनला काय करायला लागेल? आपल्याला मायनसचं साईन द्यावं लागेल आणि हाय तसं वाक्य लिहायचं. आणि अंडरचा शब्द आहे ना हे काढायचा आणि त्याच्याऐवजी फ्रॉम शब्द वापरायचा. फ्रॉम. फ्रॉम शब्द असा असतो FROM. द टनल इज ॲट अ डेप्थ ऑफ मायनस का वापरला? कारण अंडर शब्द आहे. मीटर्स फ्रॉम. बिलो आणि अंडरच्या शब्दाच्या ऐवजी कायम फ्रॉम शब्द वापरायचा. द ग्राउंड. प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला कळलंच असेल. तुमच्या मित्रांनाही शेअर करा, त्यांनाही बघायला सांगा की किती भारी आहे. शिका. सोपंच आहे, एकदम सोपं आहे, काय अवघड नाही याच्यात. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.